नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाची आज माहिती दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सामायिक जमीन आहे अशा शेतकऱ्यांची जमीन आता वेगळी करता येणार आहे, सेपरेट ती करून घेता येणार आहे। अनेकदा काय होते की नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील शेतकऱ्यांना मिळत नाही, कारण तर एक भाऊ म्हणतो माझ्याकडे जमीन आहे ती माझ्या वडिलांनी दिलेली आहे, मी तुला त्या नुकसान भरपाईचे पैसे का देऊ। त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम असेल ती देखील दिली जात नाही किंवा त्या शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा भरता येत नाही, बँकेचं कर्जसुद्धा घेता येत नाही। अनेकदा असे वाद होतात। म्हणूनच आज जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी एक महत्त्वपूर्ण जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आपल्याला सेपरेट जमीन करून घेता येणार आहे। परंतु यामध्ये काही अटी आहेत। त्या जमिनीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे। जर माझ्या आणि माझ्या भावाची जमीन असेल तर त्या ठिकाणी दोघांचंसुद्धा नाव असलं पाहिजे आणि जी काही सामायिक जमीन असेल ती आपल्याला वेगळी करता येणार आहे। तीसुद्धा एका सोप्या पद्धतीने एका शपथपत्रावरती एका बाउंडवरती आपल्याला ती जमीन फोडून घेता येणार आहे आणि त्याचबरोबर जे काही वाद होणारे असतील ते थांबतील आणि त्याचबरोबर 1966च्या कायद्यानुसार ते करता येते अशीच देखील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर 67च्या कायद्यानुसार पण सुद्धा ती माहिती किंवा ती जमीन आपल्या नावावरती करता येणार आहे आणि जे काही तुकडेबंदी कायदा असेल, पांधन रस्ते असतील, असे अनेक निर्णय हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि आता ही जमीनसुद्धा आपल्याला व्यक्तिगत करून घेता येणार आहे। मग तुम्हाला सोलरचा लाभसुद्धा व्यक्तिगत घेता येणार आहे। त्याचबरोबर तुमच्या नावावरती जमीन होईल। त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम असेल ती 2026चे जे काही नुकसान झालं त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ते नुकसान भरपाई व्यक्तिगत घेता येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला व्यक्तिगत पीक विमासुद्धा भरता येणार आहे, बँकेचं कर्जसुद्धा घेता येणार आहे। म्हणून ही योजना आता राबवली जात आहे आणि आपल्याला जर अशा पद्धतीने आपल्याला जमीन वेगळी करायची असेल तर तुम्ही तुमच्या तलाठी यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जे काही आवक जावकचा विभाग असेल, खरेदी केंद्र असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा तलाठी किंवा जे काही तहसीलदार असतील त्यांच्या लेवलवरती सुद्धा हे काम होणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने जे काही आपली जमीन असेल ती फोडून घेता येणार आहे। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आज जी आर काढण्यात आलेला आहे 18 फेब्रुवारीला आणि या जी आरच्या माध्यमातून ही प्रक्रिया तुम्हाला करता येणार आहे। अशीच एक नवीन माहिती होती। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय